कॅनॉट परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाले होते। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सिडको पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक करत ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्याच परिसरातून पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाले होते। या घटनेत धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आल्याने 3 जण गंभीर जखमी झाले होते। या प्रकारामुळे परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेनंतर सिडको पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली। त्यानंतर बुधवारी रात्री सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्या नेतृत्वाखाली कॅनॉट परिसरातून आरोपींची धिंड काढण्यात आली। या धिंडीद्वारे पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कोणीही घाबरू नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा संदेश यावेळी पोलिसांनी दिला। या प्रकरणी आरोपींमध्ये गौरव वानखेडे, रोहन जाधव, दामोदर आगाव आणि राधेश्याम गीते यांचा समावेश आहे। लक्षात घ्या, आता हे जे तुमच्या समोर जे हा जो प्रकार जो आहे तर कॅनॉट जे आपल्या शहरातले एक नामांकित एक बाजारपेठ आहे, ज्या ठिकाणी लोक नाश्त्यासाठी येतात, चहासाठी येतात। तर सर्वांना एकच विनंती आहे की चहा नाश्त्याचं आपण आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा। एवढे व्यापारी वर्ग आहेत, सर्व कायद्याचं पालन करणारी मंडळी आहे, परंतु या ठिकाणी येऊन जर कोणी जर कायदा बिघडवायचा जर प्रयत्न करत असेल तर आम्ही सक्षम आहोत। तर कृपा करून चहा पाणी घ्या, इथल्या मार्केटमधून वस्तू घ्या, लाभ घ्या, परंतु कुठल्याही प्रकारे आगाऊपणा करून स्वतःच्या घरच्यांना अडचण होईल, स्वतःला कुठल्या कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागेल या गोष्टींपासून दूर राहा आणि आपलं स्वतःचं करिअर बघा। मोस्टली तुम्ही सगळं तरुण मंडळी आहे, बरोबर? तर गाव खेड्याहून आलेले आहेत, तिथं शहरातले काही आहेत, पण सगळे सुसंस्कृत घरातले आहेत। तर आपापल्या सर्व शिक्षणाचा लाभ घ्या, येणाऱ्या पुढल्या करिअरचा विचार करा। एक गुन्हा दाखल झाला तर आयुष्यात पुढे नोकरी मिळत नाही, 4-5 वर्ष कमीत कमी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात। तर या अनुषंगानं स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या करिअरचा विचार करा, आईवडिलांचा विचार करा, चुकीच्या कृत्यात गुंतू नका। काही झालं तर कायदा आपलं काम करेल, त्यावेळेस तुम्हाला तिथून पुढे पश्चाताप होईल याची तुम्हाला शाश्वती। तुम्हाला सर्वांना प्रेमाचा सल्ला आहे। धन्यवाद।